चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी ट्रिक्स अकॅडमीमध्ये मी बालाजी शावळे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर या व्हिडिओमध्ये आज आपण काय पाहणार आहोत, एसडीजी. एसडीजी काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही जर एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर एसडीजी काय आहे हे तुम्हाला माहीतच आहे. एसडीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे की किती आहेत, 17 आहेत. 17 एसडीजी आहेत, टोटल 17. आणि इकॉनॉमिक्स मध्ये दरवर्षी यावर प्रश्न विचारला जातो. तर आणि हे क्रमानुसार विचारलं जातं, म्हणजे 1 नंबरला कोणतं एसडीजी आहे, 2 नंबरला कोणतं आहे, असे 17 आहेत. तर हे जोड्या लावायला विचारले जातात किंवा सरळ सरळ पण विचारले जातात. मॅक्झिमम वेळेस हे जोड्या लावायला विचारले जातात. तर प्रत्येक मात्र नेहमी ते कन्फ्युज होतं आणि आपण खूप वेळेस वाचलं आहे. मात्र नेमकं 1 नंबरचं एसडीजी कोणतं आहे, 2 कोणतं आहे, 3 कोणतं आहे, आणि सरळ सेवाला पण यावर भरपूर प्रश्न विचारतात. कारण आता पुढे बघा, महानगरपालिकेच्या भरपूर जाहिराती येणार आहेत, तसेच तलाठी पण सरळ सेवा येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर शेवटपर्यंत बघा. आणि आपलं बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा, कारण त्यावर आपण पॉलिटी, सायन्स याचे संपूर्ण ट्रिक्स बॅचेस टाकलेले आहेत. अत्यंत रिजनेबल दरामध्ये आपण ते फक्त 11 रुपयापासून बॅचेस आपण तिथे ठेवलेल्या आहेत. 11 रुपयापासून 99 रुपयापर्यंत. आणि त्या बॅचचं जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. आणि ॲपचं नाव आहे, त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, बालाजी ट्रिक्स अकॅडमी. तर चला आता मी तुम्हाला एसडीजी क्रमाने काय कशा आहेत ते संपूर्ण सांगतो. तर हे बघा, हे संपूर्ण एसडीजी बघून घ्या. 1 2 आणि हे 17 पर्यंत. आता हे झाले बघा. 1 नंबरचं काय, नो पॉवर्टी. त्यानंतर 2 नंबर झिरो हंगर. आता हे संपूर्ण इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, परंतु याला मी संपूर्ण मराठीत आता तुम्हाला सांगतो. हे संपूर्ण ट्रिक्स कसं लक्षात ठेवायचं ते एक एक मी तुम्हाला सांगतो. तर बघा, आता इथे ए पासून आता संपूर्ण एसडीजी मी इथे तुम्हाला 17 पर्यंत एसडीजी सांगतो. तर बघा, हे जे 1 ते 17 जे काही नंबर आहेत दिलेले, त्याला आपण ए ते एबीसीडी नुसार मांडू. म्हणजे ए म्हणजे 1 नंबरची एसडीजी, बी म्हणजे 2 नंबरची, सी म्हणजे 3 नंबरची, डी म्हणजे 4 नंबरची. तर आपण याला एबीसीडी नुसार पाठ करणार आहोत. तर बघा, मग आता ए मध्ये काय सांगितलेलं आहे, ए मध्ये म्हणजेच 1 नंबरचं एसडीजी काय आहे, तर 1 नंबरचं आहे अबोव पॉवर्टी. म्हणजे दारिद्र्य नष्ट करायचं आहे. काय आहे, दारिद्र्य नष्ट करणे हे 1 नंबरचं एसडीजी मध्ये सांगितलेले आहे. 1 नंबरचं एसडीजी आहे दारिद्र्य काय करणे, दारिद्र्य जे काय भारतामध्ये किंवा जगामध्ये दारिद्र्य आहे, ते दारिद्र्य नष्ट करून दारिद्र्याखालील जे लोक जगतात त्यांना अबोव पॉवर्टी लेवल घेऊन येणे. म्हणून ए फॉर अबोव पॉवर्टी लेवल असं आपण याला म्हणू. काय म्हणू, तसं नो पॉवर्टी आहे, पण आपण त्याला नो पॉवर्टी म्हणजेच अबोव पॉवर्टी. पॉवर्टीच्या एखाद्याचं दारिद्र्य नष्ट करायचं आहे, म्हणजेच तो बिलो पॉवर्टी त्याला वर घेऊन यायचंय. म्हणून ए फॉर अबोव पॉवर्टी असं आपण म्हणू. म्हणून 1 नंबरचे एसडीजी काय आहे, अबोव पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य संबंधी आहे. त्यानंतर 2 नंबरचं दारिद्र्य आहे भूक नष्ट करणे. 2 नंबरचं जे एसडीजी आहे ते काय आहे, भूक नष्ट करणे. मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवणार, बी फॉर भूक. हे बघा, भूक हा शब्द आपण इंग्लिशमध्ये असा लिहू, बी फॉर भूक, भूक नष्ट करणे. त्यानंतर 3 नंबरचा आहे एसडीजी चांगले आरोग्य, चांगले जीवनमान. ओके, म्हणून याला सी फॉर चांगले. हे बघा, याला चांगले असं इंग्लिशमध्ये लिहू, चांगले. मग सी फॉर चांगले काय, तर आरोग्य. त्यानंतर पुढचं डी आहे चांगले शिक्षण वगैरे. आता डी आहे म्हणजे एज्युकेशन व्यवस्थित पुरवणे. मग डी फॉर दर्जेदार एज्युकेशन असं आपण म्हणू. डी फॉर दर्जेदार एज्युकेशन आपण म्हणू. बघा, दिल्ली सरकार दर्जेदार एज्युकेशन पुरवतं, म्हणून डी फॉर दिल्ली सरकार. आणि डी फॉर दर्जेदार शिक्षण असं आपण म्हणू. त्यानंतर 5 नंबरचा आहे इक्वेलिटी, म्हणजे स्त्री पुरुष समानता. 5 नंबरचं काय, इक्वेलिटी. मग ई फॉर इक्वेलिटी असं आपण याला म्हणू, ई फॉर इक्वेलिटी. हे बघा, ई फॉर इक्वेलिटी हे झालं 5 नंबरचं. त्यानंतर 6 नंबरचं आहे स्वच्छ पाणी, स्वच्छ पाणी वगैरे 6 नंबरचं आहे. मग एफ फॉर फ्रेश वॉटर म्हणू आपण याला. काय म्हणू, एफ फॉर फ्रेश वॉटर, पाण्यासंबंधी 6 नंबरचं. एफ फॉर फ्रेश वॉटर म्हणू का, कारण एफ हा एबीसीडी नुसार 6 नंबरला येतो. त्यानंतर 7 नंबरचा आहे ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा संबंधी आहे. मग याला जी फॉर ग्रीन गॅस म्हणू आपण. ऊर्जा म्हणजे गॅस म्हणजे काय, ऊर्जा. मग जी फॉर ग्रीन गॅस आपण त्याला म्हणू, कारण हे 7 नंबरचं आहे आणि जी एबीसीडी नुसार 7 नंबरला येतो. त्यानंतर 8 नंबरचा आहे, त्याला आपण एच नुसार लक्षात ठेवू. 8 नंबरचं काय आहे, इकॉनॉमिक ग्रोथ आहे. इकॉनॉमिक ग्रोथ, मग ग्रोथ म्हणजे काय, हायेस्ट इकॉनॉमिक ग्रोथ असं आपण म्हणू त्याला. भारताची जी काही इकॉनॉमिक ग्रोथ आहे का, ती एकदम हायेस्ट करायची आपल्याला. मग हायेस्ट इकॉनॉमिक ग्रोथ असं आपण त्याला म्हणू.
त्यानंतर 9 नंबरचा आहे इंडस्ट्री, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. मग आय फॉर इंडस्ट्री असं आपण त्याला म्हणू. हे 9 नंबरचं काय आहे इंडस्ट्री, मग आय फॉर इंडस्ट्री, कारण आय एबीसीडी नुसार किती नंबरला येतो तर 9 नंबरला येतो. त्यानंतर 10 नंबरचा आहे आर्थिक समानता. 10 नंबरचं काय आर्थिक समानता, तर कसं लक्षात ठेवणार, सर्वांच्या अकाउंटमध्ये 10-10 लाख रुपये टाकून आर्थिक समानता. सरकारनं काय घोषणा केली की निवडणुकीच्या वेळी सरकारने घोषणा केली की जो काय काळा पैसा आहे तो आम्ही आणू आणि सर्वांच्या अकाउंटमध्ये 10-10 लाख रुपये टाकून देऊ, त्यामुळे काय होईल आर्थिक समानता येईल. ओके, मग 10 नंबरचं एसडीजी तसं लक्षात ठेवा. त्यानंतर 11 नंबरचं आहे शाश्वत शहरे. 11 नंबरचं जे काही एसडीजी आहे ते आहे शाश्वत शहरांबद्दल. मग आपण त्याला के नुसार लक्षात ठेवू, कारण के 11 नंबरला येतो. मग के नुसार के फॉर कोलकाता सारखी शाश्वत शहरे बनवणे, के फॉर कलकत्ता म्हणू, कलकत्ता सारखी शाश्वत शहरे बनवू. त्यानंतर 12 नंबरचा आहे जबाबदार उपभोग. 12 नंबरचा आहे जबाबदार उपभोग. मग त्याला आपण लाजवाब उपभोग म्हणू, लाजवाब उपभोग असं आपण म्हणू त्याला, कारण एल 12 नंबरला येतो. त्यानंतर 13 नंबरचा आहे हवामान. 13 नंबरचा आहे हवामान. मग त्याला आपण काय म्हणू, एम फॉर मेट्रोलॉजी म्हणू, कारण मेट्रोलॉजी म्हणजे हवामानशास्त्र, कारण एम एबीसीडी नुसार 13 नंबरला येतो, म्हणून एम फॉर मेट्रोलॉजी म्हणू म्हणजेच हवामानशास्त्र. त्यानंतर 14 नंबरचा आहे पाण्याखालील जीवन. 14 नंबरचं जे काही एसडीजी आहे ते आहे पाण्याखालील जीवन. म्हणजे पाण्याखाली म्हणजे बघा समुद्राच्या खाली जेवढे काही वनस्पती असतात, मासे वगैरे, त्या सर्वांचं संवर्धन करण्यासंबंधी जे काही एसडीजी आहे ते आहे 14 नंबरचं. मग आपण 14 नंबरचं काय आहे मग पाण्याखालील जीवन, तर मग त्याला आपण 14ला आपण चवदार पाण्यातील, चवदार तळ्यातील मासे असे आपण म्हणू. चवदार तळे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मग चवदार म्हणजे 14, हे बघा 14 नंबरचं आहे ना हे. मग 14 म्हणजे चवदार, हे चवदार तळे, चवदार तळ्यातील मासे असं आपण म्हणू. त्यानंतर 15 नंबरचं जे काही एसडीजी आहे ते आहे जमिनीवरील जीवन. बघा 14 काय आहे पाण्याखालील जीवन आणि 15 आहे जमिनीवरील जीवन. 15 आहे जमिनीवरील जीवन. तर मग त्याला कसं लक्षात ठेवायचं बघा, जमिनीवरील जीवन त्याला आपण ओसाड जमीन म्हणू, कारण जमीन ओसाड असते ना. ओसाड जमिनीवरील जीवन, नुसतं जमिनीवरील जीवन न म्हणण्यापेक्षा आपण म्हणू ओसाड जमिनीवरील जीवन. मग ओसाड जमिनीवरील जीवन का म्हटलं, कारण एबीसीडी नुसार ओ हा 15 नंबरला येतो, ओ हा 15 नंबरला येतो आणि ओ फॉर ओसाड, ओसाड जमिनीवरील जीवन असं लक्षात ठेवा. त्यानंतर 16 नंबरचं जे आहे ते आहे शांतता. 16 नंबरचं जे काय आहे एसडीजी ते आहे शांतता. 16 नंबरचा आहे शांतता. मग पी फॉर पीस असं आपण म्हणू. पीस म्हणजे काय शांतता. मग पी फॉर पीस का, पी फॉर पीस असं का म्हटलं, कारण पी हा एबीसीडी नुसार किती नंबरला येतो तर 16 नंबरला येतो. ओके, आणि जे काही 17 नंबरचं आहे ते आहे म्हणजे भागीदारी. 17 नंबरचं जे काही एसडीजी आहे ते असतं भागीदारी, म्हणजे सर्व देशांनी एकत्र मिळून भागीदारी करून एखादं काम करणे. मग शेवटचं जे काय आहे 17 नंबरचं एसडीजी ते आहे भागीदारी. तर अशा प्रकारे आपण अगदी 10 मिनिटाच्या आत संपूर्ण जे काही 17 एसडीजी आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता तुमचं काम काय आहे, परत एकदा याला व्हिडिओला परत एकदा पहा आणि यावर आलेले संपूर्ण प्रश्न काय करा तुम्ही पाहून घ्या. ओके, ते प्रश्न आपण टेलिग्रामवर टाकलेले, ते प्रश्न तुम्ही सोडवा, तुम्हाला सुटते एकदम, तुम्हाला एकदम खटाखट सुटतील आता, कारण ट्रिक्स तसे आहेत आपल्या. आणि अशा ट्रिक्स संपूर्ण छोटे छोटे कोर्स आपण घेऊन येत आहोत. त्यामुळे आपलं बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे जे काय ॲप आहे ते गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करून ठेवा. तसेच बालाजी ट्रिक्स अकॅडमी याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, ते जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नवीन कोर्सची अपडेट तिथं मिळत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.